about Praveen Vargara, man of the match. Thank you, DJ. दुर्वासजी भगत यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज असताना इथे मात्र षटकार ठोकलाय. प्रवीण यांना मॅन ऑफ द मॅच दिला जातोय आणि दिनकर यांनी मात्र षटकार ठोकून सामना फिनिश केला होता. बॉल द्यायचे. चिंचवली गावचे एक चांगले समाजसेवक, आदिवासी टेनिस असोसिएशनचे खजिनदार, नवी मुंबई शिक्षक नारायण फारदी सर मात्र ऑनलाईन ही स्पर्धा एन्जॉय करतात आणि त्यांच्याकडनं या दुसऱ्या फेरीतील संघांना लाख लाख शुभेच्छा देतात. यांचंही मी मनापासून सहर्ष स्वागत करेन. तसा वेळ भेटला तर संध्याकाळपर्यंत या. आता मात्र विचार केला तर 3:16 झाले गेलेत. 4-4:30च्या आतमध्ये आले तरी तुम्हाला सामने एन्जॉय करायला भेटतील. तर गेम ऑन. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय कोपऱ्याची वाडी या संघाने. पहिला चेंडू त्रिपळाची दांडी फर्निचर उद्ध्वस्त. इथे मात्र दीपक बॅक टू पवेलियन डीजे. आणि पहिला फलंदाज बाद, पहिला गडी गरज, पहिला हदरा, पहिला दणका, पहिल्या विकेट पतन प्रवाली गळती गच्छंती, पहिली विकेट तडीपार हद्द पार जेर बंद स्थान बंद जीव. थँक्यू. पहिला आधार लागला गेला दीपकच्या स्वरूपात. इथे मात्र अतिशय वेगाने गोळीच्या वेगाने गोलंदाजी केली जाते सुनीलच्या माध्यमातून. पहिलाच चेंडू मात्र त्रिपळाची दांडी गोल केली जाते. दीपकची दांडी वाकवली गेली. महत्वाचा सामना आपण पाहतोय. कालच्या फेरीत विचार केला कालच्या दिवसाचा तर सरळ रेषे चेंडूला फेकून दिला आणि इथे मात्र सहजासहजी षटकार मारला जाते विलाच्या बॅटमधनं. कामाला या बदलापूर गावाचं संघनायक संबोधलं जातं याचं मात्र उदाहरण देत असताना विलास डीजे. थँक्यू डीजे. मागच्या सामन्याचा हिरो चापेवाडी बनाम आपण सामना पाहायला गेला होता. चापेवाडी आणि गोरेगावचा सामना होता. त्या सामन्याचा मात्र हिरो आपण पाहतो याच दरम्यान वाईट घोषित देखील आहे. सुनीलचा विचार केला तर तब्बल
40 धावा आणि 2 विकेटही घेतल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये मात्र तीच कामगिरी करावी लागेल. सामना जर जिंकायचा असेल तर शेवटच्या मुवमेंटपर्यंत खेळला गेला. सुनीलच्या माध्यमातून चांगला खेळ केला गेला. तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी केली जाते. एक षटकार आला, षटकारानंतर लगेच वाईट आलाय. वट गोलंदाजी देख सकते यहाँ पे. अप्रतिम गोलंदाजी. याच दरम्यान सुनील शिद या साहेबांचं आगमन झालं गेले. त्यांचं मी मनापासून आभार मानेन. एक कार्यसम्राट आणि भावी आमदार या वांगणी विभागातील आपण पाहतोय. त्यांचंही मी मनापासून सहर्ष स्वागत करेन. त्रिपाळाची दांडी विलास बॅक टू पेमेंट. नवीन फलंदाज लगेच मैदानात जायचंय. अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची, कशी दांडी उडवली या फेमस बॅटमनची, बघा दांडी उडवली. दरम्यान मागच्या सामन्याचे आपण पंच पाहिले गेले बाळू कडाळी यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागताचं. तर एक तुमच्या गावातील भावी आमदार सुनील शिद हे मात्र तुमची वाट बघतायत. बाळू कडाळे यांना विनंती असेल आपण यायचंय. उर्फ क्रिस गेल या नावाने ओळख असलेले चांगली गोलंदाजी आतापर्यंत. एक षटकार आलाय परंतु 2 विकेटही आले गेलेत. ते मात्र त्रिपाळाची दांडी गुल फर्निचर उद्ध्वस्त केले जाते. LBW याच इट इज आउट. पंचांचं आकाशामध्ये फलंदाज बाद मिलिंद बॅक टू पवेलियन. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गए 16 में लग गया आई जवानी पट. दांडी गुल झाली गेली लेग बायच्या सहाय्याने, एलबीच्या सहाय्याने विचार केला तर. अनंत येतोय न्यू बॅट्समॅन. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय. स्वीट साऊंड ऑफ बॅट. चेंडू खाली छत्ररक्षक येतील गणेश आणि गणेशच्या आवाकाच्या बाहेर हा चेंडू. बिगिट आपण पाहतो मॅक्सिमम A1 क्वालिटीचा हवाई सपार षटकार. षटकारच्या मदतीने आपण करत संख्या आपण पाहतोय 13 धाबा. थँक्यू प्लीज. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चेंडू मात्र पुन्हा एकदा टॉप एज असेल. चेंडू खाली शतरक्षक येतील. नविष्टेक फलंदाज बाद. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 झटके दिले जातात. इथे मात्र आगीच्या गोळ्यासारखे चटके दिले जातात बदलापूर गाव या संघाला. फलंदाज बाद. आपण पाहतोय अनंता 8 का जवाब पत्तर से देत असताना इथे मात्र सुनीलला आपण पाहतोय अनंता बॅक टू द गाव डिझाईन. आपण पाहतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय विलासला. 9 सेकंडला दिनेशला पाहतोय. अगदी चांगली फलंदाजी आहे मी म्हणेन. दरम्यान त्रिपळाची दांडी गुल चाललाय काही. इथे मात्र बदलापूर गाव या संघाचा बॅकफुटला येऊन
स्टेबल आहे अद्यापपर्यंत. विचार केला तर 2 षटकार आले तरीही 5वा विकेट इथे मात्र जात या बदलापूर गाव संघाचं. पहिला बॉल फेस करत असताना विलास बॅक टू पॅव्हिलियन. डिझे स्लिप कव्हरला चेंडू जातो इथे मात्र फाईन लेग मध्ये आणि त्यापर्यंत 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धाबा कंप्लीट केल्या जातात. 3 धावेच्या मध्ये दापाला पुढे सरकेल. दापाला धावसंख्या आपण पाहतोय तर बल्ला 16 धाबा. पुन्हा एकदा स्वीट सांगतात बॅट साईड ड्राईव्ह चेंडू खेळी केले जाते आणि 2 धाबा रोखू शकत नाही. या 2 धावेच्या मदतीने दापाला पुढे सरकेल. दापाला धावसंख्या 18 धाबा. चांगली रणगती मी पाहिन म्हणेन कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13 धाबा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हर हाताळल्या जाते गणेशच्या माध्यमातून. त्यापर्यंत चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून केली जाते. तब्बल 4 केला गणेशचा तर पहिला चेंडू विकेट. त्यानंतर डॉट. त्यानंतर 3 धावा. अप्रतिम स्टॉक. मिस टायमिंग शॉट आहे परंतु परिपूर्ण धाबा मिळतील. 6 धाबा. चांगली फलंदाजी. बिगिट षटकार येतोय डीजे. थँक्यू डीजी. धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय तर दुसऱ्या ओव्हर आता असताना 24 धावा धापलकावर लागल्या गेल्यात. हा चेंडू इथे मात्र झेल खूप महत्वाचा असेल. दिनेशचा झेल तर उडाला. झेल खाली. क्षेत्ररक्षक चुकी करतील. रमेशच्या माध्यमातून चुकी झाली गेली आहे. च्या बॅटमधून एक षटकार आलाय. एक चौकार आलाय. तर या दिनेशच्या बॅटमधून त्याची झेल इथे मात्र सोडली गेली आणि झेल कुठपर्यंत महाग ठरेल हे मात्र येणारा काळ आणि येणारे 12 चेंडू आपल्याला सांगून जातील. तर दापलकावर धावसंख्या 2 ओव्हर समाप्तीनंतर आपण पाहतोय तब्बल 26 धावा ऑन बोर्ड. डीजे 13.00च्या सरासरीने खेळ केला जातोय. पहिल्या ओव्हर मागे 13 धाबा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हर मागे 13 धाबा आल्यात. गणेशच्या 13 आणि विचार केला तर या सुनीलच्या 13 धाबा पाहिल्या गेल्या तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण 5 विकेट आतापर्यंत गेल्या त्या बदलापूर गाव संघाच्या दरम्यान. इथे मात्र पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप रनआउटची संधी गरज नव्हती. इथे मात्र 6 विकेट इथे मात्र गेलं जाईल. फलंदाज बाद केला जाईल. विनोद बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज आपण पाहतोय. 7व्या क्रमांकाचा संदीप जातोय मैदानात. चेंडू इथे मात्र उडवला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल. 6 धावांसाठी बिगिट. नाही एकदा बघा दिनेशची झेल सोडली होती. ती झेल कुठपर्यंत महाग पडेल मात्र येणारा काळ आणि वेळ आपल्याला सांगू जाईल. त्याच दरम्यान हा षटकार आहे. ह्या षटकारच्या मदतीने आपण धावसंख्या आपण पाहतोय. आपण विचार केला तर 32 धावा लागल्या जात आहेत.
चेंडू मात्र पुन्हा एकदा ऑफसाईड द ऑप्सम. बघा ऑफस्टम्पला फेकी केली जाते. फिरकीची गोलंदाजी गुरुनाथच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी मी म्हणेन. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी आतमध्ये आला, त्याला फक्त आणि फक्त डिपेंड केलं दिनेशने. दिनेशला टाव आहे, शेवटचा ओव्हर अजूनही बाकी आहे. विचार केला तर तिसरा ओव्हर हाताळला जाते आणि 33 धावा दापलकावर लागल्या गेल्यात. चेंडू इथे मात्र संदीपसाठी आउटसाईड द ऑफ स्टंप. चेंडू फेकी केली जाते. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी वळण घेतोय आणि आतमध्ये आला जातोय. लेग स्टंपला चेंडू येतोय. तर विचार केला डॉट चेंडू आलाय. आज दरम्यान पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने पुश केला जातोय. तो तू मै एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का? आणि दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. चुकीचं क्षेत्ररक्षण. ओव्हर समाप्त. 3 ओव्हर समाप्तीनंतर दापलकावर धावसंख्या 35 धावा. 4 केला तर 11.75 सरासरी इथे मात्र गाठली जाते. डीजे विजांची धागी निघाली. पहिला चेंडू रमेशचा होता. फायनली क्षेत्रामध्ये फेकून दिलाय. दिनेशने मात्र 1 बाउन्स ओव्हर द लाईन आणि 4 धाव्यांसाठी हा चेंडू जातोय. 39 धावा दापलकावर आपण पाहतोय. बदलापूर ठाकरवाडी या संघाच्या डीजे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. विचार केला तर ज्यापर्यंत पहिला चेंडू फेकलाय तर इथून मात्र हा ओव्हर बनवावा लागेल. चेंडू इथे मात्र टॉपेज फलंदाज. आता मात्र चुका नसतील गुरुनाथच्या माध्यमातून. गुरुनाथ मात्र जाईल अप्रतिम टिपला. दिनेशला इथून मात्र परतावं लागेल. दिनेश बॅक टू पॅव्हिलियन. चांगली गोलंदाजी मगाचीच म्हणत होती. एक चौकार आला. चुकीचा चेंडू होता. चौकार आला तो मात्र विचार केला लेग स्टंपला चेंडू फेकी गेली होती. हा चेंडू इथं मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी. विचार केला तर 35 धावा होत्या 3 ओव्हर मागे. जवळजवळ चेंडू मात्र पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी कशी असते आणि स्लॉगरच्या षटकामागे कशी गोलंदाजी करत असताना हा एक यंगस्टर गोलंदाज आपण पाहतोय रमेशला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या जात आहेत. 4 चेंडू फेकी केली जाते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चेंडू इथे मात्र बॅटच्या पाट्यात आले. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात पण त्याच्या आवाकाच्या बाहेर. बिग 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 सिक्सर. लागल्या गेल्यात. हा चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील मात्र त्याच्या अवाकाच्या बाहेर. चेंडू बॅक टू बॅक दुसरा षटकार. बघा पहिला चेंडू चौकार, त्यानंतर 3 चेंडू डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. फलंदाज आपण पाहायला गेला विनोदच्या महेशच्या बॅटमधला माफी असावा. 51 धावा दापलकावर आणि 52 धावांची गरज असेल या चाफेवाडी या संघाला. डीजे
तब्बल 52 धावा धापलकावर लागले गेले आणि 51 धापलकावर लागले गेले. 52 धावा बनवाव्या लागतील. सलामीची जोडी गुरुनाथ आणि सुनील. पहिला चेंडू क्रॉस द लाईन केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असतील. आज मात्र दिनेशचा दिवस आहे. कुठेतरी विचार केला तर चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, तेवढंच ताकदीचं क्षेत्ररक्षण केलं जाते. पहिल्या मागच्या सामन्याचा हिरो पहिल्या चेंडूवर मात्र पॅव्हिलियन मध्ये येत असताना फलंदाज बाद केला जाईल. सुनील बॅक टू पॅव्हिलियन. आणि पहिला फलंदाज बाद, पहिला गडी करत, पहिला हदरा, पहिला दणका, पहिल्या विकेट पतन प्रवाली गळती गच्छंती, पहिली विकेट तडीपार हद्द बाद जेर बंद स्थान बद्द. फुलवार लेनचा हा चेंडू होता. इथे मात्र यॉर्क लेनचा हा चेंडू होता. 4 केला तर डॉट चेंडू आलाय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू. इथे मात्र डॉट येतोय. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर हा यॉर्क लेनचा चेंडू होता आणि डॉट चेंडू आलाय. चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप स्लॉर गतीचा चेंडू फेकी केली जाते. चांगली गोलंदाजी केली जाते मी तर म्हणेन या विलासच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र अप्रतिम स्ट्रक, जीवनदान दिलं जाते गुरुनाथला. चुकीचा शॉट खेळला होता गुरुनाथच्या माध्यमातून. इथे मात्र जीवनदान दिलं जाते. अनंताने जीवनदान तर दिलंय. तर हे जीवनदानाचा फायदा संधी आले, दुसऱ्यांदा चालून आली संधी आणि संधीचा इथे मात्र सोनं करावं लागेल. विचार केला तर गुरुनाथ उघडा यांना 4 चेंडू आणि 1 धाव तब्बल खर्च केली जाते. फक्त आणि फक्त 1 धाव. 51 धावा बनवले त्या 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. विचार केला तर या चाफेवाडी संघाला चांगला संघ आपण पाहतोय. तेवढाच तिथं संघ आपण पाहतोय बदलापूर गाव. ओह वन स्ट्रक मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल सीमा पार. एवन क्वालिटीचा ब्रँडेड कार डिझाईन. सात धावा लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 13 धावा मात्र पहिल्या ओव्हर मागे होत्या बदलापूर गावसंघाच्या. त्यानंतर 10 धावा, त्यानंतर 16 धाव्यांचं षटक फेकलं रमेशने. त्याच्याच बलबुत्यावर विचार केला तर हा चेंडू इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप आणि डॉट चेंडू आणि ओव्हर संपतीचा इशारा येतोय. 7 धावा धावफलकावर. त्यापैकी विचार केला तर 52 धावांचा पाठलाग करत असताना 7 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 45 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी या चापेवाडी या संघाला. 15.00 ची सरासरी इथे मात्र करावी लागेल. सामना जर जिंकायचा असेल तर प्रत्येकी ओव्हर मागे 15 धावा या बनवाव्याच लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. विनोद होते गोलंदाजी मार्कवर. एखादं षटक बनवावं लागेल. 20 ते 21 धावसंख्येच्या दरम्यान पंचांना गुमराह करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. वाईट चेंडू घोषित केला आहे. विचार केला तर प्रत्येकी षटकामागे 15.00 ची सरासरी इथे मात्र गाठावी लागेल. अप्रतिम फलंदाजी करावी लागेल. प्रत्येकी षटकामागे 1 ते 2 मोठा फटका खेळावा लागेल या चाफेवाडी संघाला. तेवढेच ताकदीचे फलंदाज आहेत. एक संधी मिळाली. हा चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय. बॅटच्या आवाका चेंडू वरपी चेंडू होता. वरपी चेंडू सोडणार नाही या गुरुनाथ सारखा फलंदाज. इथे मात्र झैल सोडला होता अनंताना. इथे मात्र त्याची किंमत मोजावी लागते पूर्ण बदलापूर ठाकूरवाडी या गावला. डीजे
रिक्वायर रन रेट आपण पाहतोय 15.00चा. एक चेंडू तर फेकलाय. विचार केला तर 7 धावा खर्च केल्या जात आहेत. मग अशीच म्हटलं होतं या चेंडू षटकार येण्याच्या अगोदर प्रत्येकी षटकामागे एखाद मोठा फटका यावा लागेल, एखादं ओव्हर बनवावं लागेल सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर. दरम्यान पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात चेंडू आहे. मिस टायमिंग शॉट आहे त्या ठिकाणी. मात्र आपण पाहतोय दिनेश आणि दीपकचं तुतुमय एकमेकांमध्ये कॉल नाही आहे. चेंडू मात्र अडला असता, झेल झाला असता, परंतु तसं काही घडलं नाही आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये कॉल झाला नाही आणि चेंडू जाईल हवाई सपार. ब्रँडेड गगनचुंबी षटकार डीजे. जांभूळ पिकल्या झाडा डीजे सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केला जातोय. 3 चेंडू आणि 3 षटकार अद्यापर्यंत झाले नाही. एकदा तर कंप्लीट केले जाते. दुसरी धाव घेतली जाईल का दिनेश येथील रनआउटची संधी असेल. तुतुमाई इथे मात्र गुड आणि मित्र विकेट आपण पाहतोय. विचार केला तर या चापेवाडी संघाच्या माध्यमातून जवळजवळ विचार केला तर 15 धावा 3 चेंडू मागे खर्च केल्या जात आहेत. साथी स्कोरर माझ्या सांगत असताना आज मात्र जॉईंट झाले गेल्यात आम्हाला, ज्याचा आवाज आपण ऐकले गेला शरद भगत सर यांचा. तर त्यांचंही मी मनापासून सहर्ष. 12.00 ची सरासरी अजूनही गाठायची आहे. 15 चेंडू आणि 30 धावसंख्येची अजूनही गरज असेल. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर टायमिंग झालं नाही. कॅप्टुलेशन खेळली केले जाते. दिनेश येथील फर्स्ट ॲक्शनमध्ये चेंडू तर उचलला जातोय. एकदा कंप्लीट केली झाल्यानंतर एकाच धावेवर इथे मात्र गणेशला थांबावं लागतंय. एक धाव असेल, एका धावेपेक्षा काही जास्त नसेल. आता विचार केला विनोदचा तर अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील आणि या 2 चेंडू मागे कमीत कमी 2 धावा आल्या तरी सामन्यामध्ये मजबूत पकड पकडून ठेवला हा चाफेवाडी संघ. फक्त विकेट महत्वाचा असेल. या दरम्यान स्लोहार गतीचा हा चेंडू होता आणि दुसरा चेंडू इथे मात्र डॉट खेळला जातोय गणेशच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू लास्ट वन डिलिव्हरी दिसोर. चांगली गोलंदाजी करावी लागेल. थोडासा मार खालाय मी म्हणेन, कारण 15.00 सरासरी गाठत असताना आतापर्यंत विचार केला तर 16 धावा खर्च केला जाते. दरम्यान गॅप टॉच सिलेक्शन. शेवटच्या चेंडूवर इथे मात्र धावा आल्या 4. मगाशीच म्हटलं होतं एखादं ओव्हर बनवावं लागेल, ती ओव्हर बनवली गेली मी म्हणेन. 12 चेंडू आणि आत्ता मात्र 27 धावा धापलकावर लागल्या गेल्यात. 27 बरोबर ना दादा. 12 7 5 12 5. थँक्यू. 27 धावा इथे मात्र धापलकावर लागल्या गेल्यात. विनोदचा करपूस समाचार. 20 धावांचं षटक फेकलं गेलं. येणारी चेंडू असतील 12 आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 25 धावांची गरज असेल. 12.50 ची सरासरी इथे मात्र गाठावी लागेल. दरम्यान विचार केला गणेशचा तर 2 चेंडू डॉट खेळला, त्यानंतर एक चौकार आलाय. इथे मात्र विकेट पार्टनरशिप बनवावी लागेल. दीपक येते गोलंदाजी मार्कवर. निर्णायक षटक फेकण्यासाठी आलाय. इथे मात्र या सामन्याचा निर्णायक षटक असेल. विचार केला तर दीपकच्या माध्यमातून पहिला चेंडू फेकला होता, त्याला हा वाई सपार गल्लीतनं दिल्लीपर्यंत पोहोचवलं जाते. गुरुनाथुडीच्या माध्यमातून बेगीट षटकाराचा डिझाय. मारला उंचावरून सिक्सर प्रेक्षक पाठ धरतो. मारला उंचावरून सिक्सर प्रेक्षक पाठ धरतो. गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो. गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो. थँक्यू डीजे. 12-25 समीकरण असं समीकरण होतं, मात्र आता हे 11 चेंडू आणि 19 धावा. हा चेंडू इथे मात्र फुलाल्यानंतर चेंडू होतं. कॅप्टुलेशन केलं. लॉर्ड पुटाचे चेंडूकार क्षेत्ररक्षक येतील. चुकीचं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मात्र आणि 2 धावा तर रोखू शकत नाही. या 2 धावा आल्या गेल्यात. इथे मात्र 10 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 17 धावा. अद्याप सामना बॅलन्स दोन्ही बाजूने आपण पाहतोय. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा कॅप्टुलेशन केला. चेंडू चाललाय पाहिल लेग छत्रा मागे.
One bounce over the line into the pants and four runs of चाफेवाडी टीम. आपण पाहतोय चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 39 धावा. तर विचार केला तर 9 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. डीजे 9-13चं हे समीकरण एखादा मोठा फटका आला तर सामना पूर्णपणे बिघडवून टाकेल. पुन्हा एकदा बॅटर तळपले टॉप गेअर मध्ये फलंदाजी केली. नशीब बलवंत चांगला इथे मी म्हणेन जवळजवळ विचार केला तर एस्टॅनला हवा लागली असेल चेंडूची. चांगला चेंडू होता, थोडा वाचलाय. चापेवाडी संघाचा पंच थांबायचा. चापेवाडी संघाचा खेळाडू 12वा खेळाडू नाही खेळाडू असेल. आपण आतमध्ये बसायचा मित्रा, तुमच्यासाठी खेळाडू कक्ष बनवलाय आणि त्या पॅनल्टीला सामोर जावं लागेल याची मात्र नोंद घ्यायची. तर मात्र 9 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. पुलाल यांचा चेंडू होता, गॅप सिलेक्शन केलेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येथील व्याजच्या आवाकाच्या बावाईच इथे मात्र जाईल. वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकारीतून चौकाराच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं होतं. 9 चेंडू 12 धावसंख्येची गरज असताना आता मात्र समीकरणात येणारे 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. धावफलकावर धावसंख्या 44 धावा. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे असं वाटलं होतं कुठेतरी. सामना शेवटच्या मुमेंट पर्यंत रोमॅन्चक सामना पाहायला भेटेल. अजूनही ती वेळ गेली नाहीये मी म्हणेन. 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. अनंताला आज मात्र झोप लागणार नाही या, कारण अनंताने या गुणाचा झेल सोडला होता. मी म्हणेन झेल नाहीये तर सामना सोडला. पुन्हा एकदा बॅटच्या पड्यात चेंडू आला, गॅप सिलेक्शन केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील. गॅप शॉट सिलेक्शन चौकारातून चौकाराच्या मदतीने आपल्या धावसंख्या आपण पाहतोय. सामना खुला केला जातोय. येणारे 7 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. आहे झुंजार गाडी दमदार याच्या बॅटीला चढली धार. मारला खणखणीत चौकार, चेंडू गेलाय सीमा पार. विचार केला गोलंदाज दीपकचा तर पहिला चेंडू षटकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर चौकार, त्यानंतर वाईट. विचार केला तर 13 धावा 3 चेंडू मध्ये खर्च केला. त्यानंतर हा चेंडू पण बॅक टू बॅक 2 चौकार म्हणजे 21 धावा अद्याप. फिश इथे मात्र अप्रतिम फलंदाजी, कडक शॉट. पाठोपाठी ग जवा मारतो मी शॉटी ग, खरंच माझी फलंदाजी साऱ्यांनाच पटतय. जवा बघतीस तू माझ्याकडे, जवा बघतीस तू माझ्याकडे, मला षटकार मारावा असं वाटतंय. जवा बघतीस तू माझ्याकडे. नक्कीच गुरुनाथ सांगत असताना दीपकला जेव्हा बघतोस तू माझ्याकडे मला षटकार मारावा सारखं वाटतोय, आणि षटकारही मारला होता. नक्कीच षटकार मारून हा सामना फिनिश केला. 1 ओव्हर मागे मात्र जवळजवळ 1 ओव्हर राखून हा सामना जिंकला स्कोरर सांगत असताना. काय फलंदाजी केली. मागच्या सामन्याचा हिरो होता मात्र सुनील